संत भेटीचा शुभ संगम आळंदीमध्ये 17 वर्षांनंतर पुन्हा उमगली भक्तीची गाथा। आज सकाळी 5:30 वाजता आळंदीमध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची संत भेट झाली। तब्बल 17 वर्षांनंतर झालेल्या या पवित्र क्षणाने परिसर भक्तिमय झाला। वारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या ऐतिहासिक भेटीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरात, अभंग गाण्यांच्या सुरात आणि नामस्मरणात आळंदीचं वातावरण भारावून गेलं होतं। मराठीचा अपमान, गुजराती आमदारांच्या पाठीवरून वाद। नवी मुंबईतील भाजपचे गुजरात आमदार वीरेंद्र सिंग जाडेजा यांच्या कार्यालयावर फक्त गुजराती भाषेतील फलक लावल्याने वाद उफाळला आहे। मनसेच्या दबावानंतर मराठी फलक लावण्यात आला, पण काही तासात तो पुन्हा गुजरातीत बदलण्यात आला। मनसेने यावर तीव्र आक्षेप घेत मराठीचा अपमान झाल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे। संरक्षण मंत्री बोलू शकतो, मग मी का नाही? राहुल गांधी यांचा संतप्त सवाल। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर तीव्र टीका केली। संरक्षण मंत्री सभागृहात बोलू शकतो, पण मी विरोधी पक्षनेता असूनही मला बोलू दिलं जात नाही, ही नवी परंपरा आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। राहुल गांधी म्हणाले, परंपरेनुसार सरकारच्या नेत्यांना जर बोलण्याची संधी दिली जाते तर विरोधकांनाही ती संधी दिली पाहिजे। IIT शारदा युनिव्हर्सिटी मधील आत्महत्या, काहीतरी संशयास्पद घडतंय। सर्वोच्च न्यायालयाने IIT खरगपूर आणि शारदा विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांवर गंभीर चिंता व्यक्त करत म्हटलं आहे, काहीतरी बिघडलंय। कोर्टाने दोन्ही संस्थांकडून आणि पोलिसांकडून सविस्तर तपास अहवाल मागवला आहे। न्यायालयाने स्पष्ट केलं की जर FIR उशिराने दाखल झाली तर या प्रकरणांवर परिणाम होऊ शकतो। या घटनांमुळे शैक्षणिक संस्थांतील मानसिक आरोग्य व्यवस्थांवर आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। सोनं पुन्हा 1 लाखांच्या पुढे, मुंबई पुणे दर थरार। आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 1,150 रुपये गाठला आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे। मुंबई, पुणे आणि नागपूरसह अनेक प्रमुख शहरांमध्ये हा दर कायम असून मागणी व जागतिक अस्थिरतेमुळे भाव उच्च अवस्थेत आहे। त्यामुळे लग्न, पारंपरिक समारंभ आणि गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी सावधगिरी आवश्यक आहे। जरी सोने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय असला तरी या दरांमध्ये मोठी झटकेबाजी ग्राहकांच्या खिशाला भेडसावत आहे। रमीचा राडा वाढतोय, तटकरे नाराज, अजित पवार यांच्याकडून मोठा निर्णय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या वादावरून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी म्हटलं, अयोग्य प्रकार घडला असून पक्ष यावर निर्णय घेईल। दरम्यान अजित पवारांकडून या प्रकरणावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। राडा केल्यास आता उत्तर दे, सूरज चव्हाणला मुंबई बोलावा। लातूरमधील छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने मुंबईत बोलावून घेतले आहे। या प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचे जाणवताच अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल सुरू केलं असून दरम्यान सुनील तटकरे यांनीही चव्हाण यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांना दौऱ्यातून वगळल्याचं स्पष्ट केलं आहे। एअर इंडियाच्या विमानाचं धक्कादायक लँडिंग। कोचीहून मुंबईकडे येणारं एअर इंडियाचं AI-681 विमान मंगळवारी लँडिंग दरम्यान रचनेवरून भरकटलं। सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप, मात्र काही क्षणांसाठी थरारक घडी निर्माण झाली। हवामान चांगलं असूनही घडलेली ही चूक गंभीर मानली जात असून विमानतळ प्रशासनानं तपास सुरू केला आहे। प्रश्न मात्र मोठा आहे, भारतात प्रवाशांच्या जीवाची किंमत इतकी नगण्य का? उड्डाणासाठी तिकीट लागतं, पण सुरक्षित पोहोचणं अजूनही नशिबावरच। तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन रुग्णालयात दाखल। तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांना सकाळी थोडासा त्रास जाणवू लागल्यानंतर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी तपासण्या सुरू केल्या असून स्थिती स्थिर आहे। प्रशासनाने सांगितलं की ही केवळ सावधगिरीची वैद्यकीय तपासणी आहे। समर्थक आणि पक्ष कार्यकर्त्यांचं चिंतेचं वातावरण आहे।